यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे 8 दिवसापासून गुलाबी थंडीचं वातावरण या ठिकाणी मांडवी परिसरामध्ये झालेलं आहे आणि अति उत्साहाने मॉर्निंग वॉकसाठी मांडवी ते पळशी असा जवळपास 3 किलोमीटर 5:30च्या दरम्यान निघतात बाहेर आणि मॉर्निंग वॉक करतात. शरीरासाठी ते 1 ते 2 घंटे देतात. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या 24 मध्ये सर स्वागत आहे. नमस्कार. किती वर्षापासून तुम्ही जे व्यायामचा सराव आहे करत असता? नमस्कार सगळ्यांना, मी प्रवीण भास्करवार. सर, अंदाजे मला आज 13 ते 14 वर्ष होत आहे. रेग्युलर न थांबता मी हा कार्यक्रम शरीरासाठी जोपासतो आणि आज माझी वय 46 वर्ष आहे. अरे बापरे. आणि पण एक उत्साह निर्माण होतो. आणि तुम्ही दुसरा प्रश्न सांगितला थंडीचा. थंडी यावर्षी एकदम नगण्य प्रमाणात आहे सर. म्हणजे जास्त नाही, कमी नाही. जसं या तुम्हाला वाटते या महिन्याच्या सुरुवातीला पाहिजे होती बरं. तशी बिलकुल नाही. सर, मला सांगा, तरुण पिढीला तुम्ही काय मेसेज देणार आहे या संदर्भात की आता ते खेळायला जात नाही, अशा याच्याने मग त्यांच्यावर काय विपरीत परिणाम होईल, हे तुम्ही काय संदेश देणार आहात येथील परिसरातील तरुण मुलांना? मला तसं सांगायचं की कोणतीही आधुनिक वस्तू ही वाईट नसते. पहिली गोष्ट ती आपल्याला चांगलंही दाखवते आणि वाईटही दाखवते. आपल्यावर डिपेंड आहे आता की आपण काय करायचं. मी तरुणांना एकच सांगेन, वापरा मोबाईल, करून त्याच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जिमसाठी मिळतं तर टिप्स वापरून आपला आपण कार्यक्रम करायचा. एवढं माझं हे आहे. बरं सर, आता आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि मतदानाची टक्केवारी ही प्रत्येक निवडणुकीला कमी होत असते. तर या टक्केवारी वाढण्यासाठी लोकांना काय करावं लागेल? घरोघरीचा डोर टू डोर त्यांना समजावं लागेल की का मतदान करणं हा आपला हक्क आहे, कर्तव्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण, सरकार म्हणजे आपण आहोत हे त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना मार्ग म्हणजे एक काय म्हणतो, लोकांनी मैदानात उतरून मतदान करावं म्हणजे टक्केवारी वाढेल. ठीक आहे सर, धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलची बातचीत केल्याबद्दल आणि